गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अल्जेब्राचा 23rd लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर. तर नीट बघा, लास्ट वीकमध्ये आपली एक्झाम, आपला एक चॅप्टर 3 अर्थमॅटिक प्रोग्रेशन नावाचा जो टॉपिक होता, बरोबर. तर तो टॉपिक आपला कंप्लीट झाला. त्याच्यावर आपण ह्या संडेला एक्झामसुद्धा घेतली. तुमचे एक 2-3 दिवसात तुम्हाला पेपर चेक करून तुम्हाला मी पर्सनली तुम्हाला सेंड करेलच. ओके. तर आता आपण नवीन टॉपिक स्टार्ट करतो आहे, चॅप्टर 5. तर साहजिक आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल, मी 1, 3, 5 ऑन नंबर वाईज, म्हणजे 1 झाला, त्यानंतर मी 2 नाही घेतला, त्यानंतर मी डायरेक्ट चॅप्टर 3 घेतला. मग आता 3 नंतर मी डायरेक्ट चॅप्टर 5 स्टार्ट करतो आहे. कारण आता आपल्याला स्कूल कधी चालू होतील, युनिट टेस्ट कधी चालू होतील, त्यामुळं आपल्याला काय टेन्शन नाही. आपण जसे इझी टॉपिक्स आहेत ते पटापट पहिले उरकून घेऊ, कंप्लीट करू, म्हणजे तुम्हाला थोडंसं अल्जेब्रा सोपं पण वाटेल आणि थोडंसं इंटरेस्ट तयार होईल अल्जेब्रामध्ये. ओके. त्यामुळे मी आज काय करतो आहे, चॅप्टर 5ला स्टार्ट करतो आहे. चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटी. बरं, सगळ्यात इझी टॉपिक म्हणलं तरी चालेल. म्हणजे आता हे टॉपिक शिकताना भरपूर जणांना असा प्रश्न पडेल की आपण 10th स्टँडर्डला आहे का बाबा 5th स्टँडर्डला आहे, कारण त्याच लेवलचे सम्स आहेत. म्हणजे हे टॉपिक 10th स्टँडर्डला खूपच इझी आहे. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावर एक्झाम ज्यावेळेस होईल, मोस्टली सगळ्यांनाच म्हणलं तरी चालेल, सगळ्यांनाच 20/20 मार्क्स पडू शकतात, एवढं इझी टॉपिक आहे, बरोबर आहे. तर हे पहिलं टॉपिक आपण कंप्लीट करून घेऊ, आणि मग हे टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर रिमेनिंग टॉपिक्स जे काय आहेत, रिमेनिंग 3 टॉपिक्स म्हणजे कुठले चॅप्टर 2, चॅप्टर 4 अँड चॅप्टर 6, हे बाकीचे 3 टॉपिक आपण नंतर कंप्लीट करू, हे टॉपिक झाल्यानंतर. ओके. त्यामुळे आता मी चॅप्टर 5ला स्टार्ट करतो, प्रोबॅबिलिटी. आता सगळ्यात महत्त्वाचं, प्रोबॅबिलिटी हा जो शब्द आहे, प्रोबॅबिलिटी मीन्स त्याला एक सिमिलर वर्ड आहे. सिमिलर वर्ड कुठला आहे, तर प्रोबॅबिलिटीलाच काय म्हणतात, प्रोबॅबिलिटी इज ऑल्सो नोन ॲज पॉसिबिलिटी, बरोबर आहे ना. म्हणजे काय काय गोष्टी अशा असतात की त्या घडतील नाही घडतील इन फ्युचर, ते जे आपण एक अंदाज, शक्यता वर्तवत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, मग आज थोडंसं क्लाउडी ॲटमॉस्फिअर आहे, म्हणजे थोडंसं बाबा ढगाळ वातावरण आहे. मग मी तुम्हाला समजा प्रश्न विचारला की बाबा आज पाऊस पडू शकतो का, तर 2 आन्सर भेटतील मला. म्हणजे एखादा मुलगा म्हणाल सर येस, की बाबा आज पाऊस पडू शकतो, किंवा दुसरा मुलगा म्हणाल सर नाही, मला नाही वाटत की बाबा पाऊस पडू शकतो. म्हणजे पॉसिबिलिटी, कदाचित पाऊस पडण्याची शक्यता पण आहे, किंवा कदाचित पाऊस न पडण्याची पण शक्यता आहे. म्हणजे ह्याला म्हणतात पॉसिबिलिटी, शक्यता, बरोबर आहे. थोडक्यात अशा 2 गोष्टी झाल्या की ज्या येस ऑर नो टाईपमध्ये तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता. मग अशाच काय काय इव्हेंट्स असतील, ज्या काही घटना असतील, त्या इव्हेंट्स मी तुम्हाला, म्हणजे ह्या टॉपिकमध्ये तुम्ही म्हणता सर फॉर्म्युला वगैरे आहे का, तर फॉर्म्युला वगैरे काही नाही. ह्या टॉपिकमध्ये फक्त इव्हेंट्स देतात, मॅथमॅटिकल इव्हेंट्स देतात, आणि त्या इव्हेंट्स जर घडल्या तर त्याचे सॅम्पल स्पेस, की ती इव्हेंट समजा घडली, तर ती इव्हेंट घडल्यानंतर जे सॅम्पल स्पेस काय येऊ शकतात, एवढंच फक्त तुम्हाला लिहायचं असतं. तुम्हाला आत्ता स्टार्टिंग इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला कदाचित कळणार नाही ते, पण जेव्हा आपले सम स्टार्ट होतील, तेव्हा सम स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला हळूहळू समजायला लागेल. ओके. मग आता मी आज जे काय घेतो आहे, आज फक्त मी एक बेसिक इव्हेंट्स घेतो आहे. बेसिक इव्हेंट्स मीन्स आज जे मी काय घेतो आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करूनच घ्या, पण नीट लक्ष द्या, नोट डाऊन केल्यानंतर ते तुम्हाला कंपल्सरी पाठांतर करणं पण खूप गरजेचं आहे. कारण हे बेस जर तुम्हाला पाठ असेल तरच तुम्ही पुढं सम सॉल्व करू शकता. इझी आहे, खूप सोपं आहे, काही फॉर्म्युला वगैरे काही डोकं लावायची गरज नाही. म्हणजे एखाद्या लहान मुलाला 5th स्टँडर्ड 6th स्टँडर्डच्या मुलाला विचारलं तो पण सांगू शकतो. त्यामुळं मी तुम्हाला अगोदरच म्हणलं इझी टॉपिक आहे. तर मी आज जे काय फक्त घेतो आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, आणि आज हेडिंग टाकताल तुमच्या नोटबुकमध्ये, नवीन पेजवर हेडिंग टाका, नवीन टॉपिक आहे चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटी. फर्स्ट पहिला आकडा टाकताल, अ कॉईन इज टॉस्ड, तिथं तुम्हाला स्क्रीनवर दिसते, अ कॉईन इज टॉस. एक इव्हेंट दिली, किंवा तुमच्या हातात मी एक कॉईन दिला, 5 रुपीज, 5 रुपयाचा समजा कॉईन, डॉलर, तुमच्या हातात 5 रुपयाचा कॉईन दिला, आणि मी काय सांगितलं, कॉईन इज टॉस्ड, की तो कॉईन वर उडवा, हवेमध्ये उडवा. तर साहजिक आहे, कॉईन जर टॉस केला तर आणि तुम्हाला विचारलं बाबा कॉईन टॉस केला काय पडू शकतं,
प्रोबॅबिलिटी. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ इफ कॉईन इज टॉस? साहजिक आहे. तुम्ही काय म्हणता सर, कॉईन टॉस केला म्हणल्यावर एकतर हेड तरी मिळेल, आयदर टेल तरी मिळेल, बस. त्याच्या पलीकडं काय? कारण कॉईनला दोनच साईड असतात, एकतर हेड ऑर टेल. मग कॉईन जर टॉस केला तर जमिनीवर पडल्यानंतर आन्सर मे बी हेड ऑर टेल, बस. म्हणजे हे जर आता तुम्ही म्हणता सर कळतं आम्हाला हे कॉईन टॉस केल्यावर काय पडू शकतं, फक्त आन्सर रिप्रेझेंट मांडायचं कसं, तर नीट लक्ष द्या. तुम्हाला 1 मार्कला सम विचारू शकतात. हां, तुम्ही म्हणता सर हे सम विचारू शकतात का? हो, 1 मार्कसाठी तुम्हाला असा प्रश्न विचारतील, राईट द सॅम्पल स्पेस इफ 1 कॉईन इज टॉस, की एक कॉईन टॉस केल्यावर सॅम्पल स्पेस कसा लिहायचा. तर सॅम्पल स्पेस मीन्स एस. लिहिताना सुरुवात कशी करायची बघा, एस इज इक्वल टू, एस म्हणजे काय, सॅम्पल स्पेस. की कॉईन जर टॉस केला तर सॅम्पल स्पेस काय काय आन्सर येऊ शकतं, आयदर हेड किंवा आयदर टेल, बरोबर. ब्रॅकेट क्लोज झालं, एवढंच आहे. आता साहजिक आहे, तुम्ही म्हणता सर ते हेड टेल ते नाही लिहिलं तरी, म्हणजे थोडक्यात तुम्हाला थोडं त्यांनी शॉर्ट फॉर्म यूज करायला परमिशन दिलेली आहे. थोडक्यात हेड असेल तर ओनली एच आणि टेल असेल तर ओनली टी, बस एवढं लिहिलं तरी चालेल. एच कॉमा टी, कॉमा कंपल्सरी आहे. कॉमा का? कारण एच वेगळा आहे, टी वेगळा आहे ना, दोन्ही डिफरंट एलिमेंट्स आहेत, सो कॉमा इज नेसेसरी. ओके. एच टी टोटल किती इव्हेंट झाले? 2 आले ना. हे तुम्हाला नीट हे साईन आठवते, 9th स्टँडर्डमध्ये शिकलो आपण, सेट साईन आहे. मग त्यामुळं सेट फॉर्ममध्ये आपण आन्सर लिहिलं आहे. आतमध्ये एच ऑर टी, मग नंबर ऑफ सॅम्पल स्पेस हे जे दिसते एन, एन मीन्स नंबर, आणि हा ब्रॅकेटच्या आतमध्ये एस, एस मीन्स सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आले, सॅम्पल स्पेस 2, झालं, बस एवढंच लिहायचं तुम्हाला. म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन आहे, हे जे वर दिसते ना, हा क्वेश्चन आहे, अ कॉईन इज टॉस. तुम्हाला 1 मार्कला विचारू शकतील की इफ 1 कॉईन इज टॉस, जर एक कॉईन टॉस केला तर सॅम्पल स्पेस काय येऊ शकतो. एस इज इक्वल टू दिसते आन्सर एच टी, नंबर ऑफ एस 2, कळलं. मग ह्याला तुम्ही फर्स्ट पहिला आकडा टाका. त्यानंतर नेक्स्ट वन आता तुमच्या लक्षात येईल, सेकंड वन. आता दुसरा आकडा टाकताना तुम्ही त्याच्याच खाली लिहिता, 2 कॉईन्स आर टॉस्ड. मगाशी तुमच्या हातात 1 कॉईन, एकच कॉईन होतं ना, आता 2 कॉईन्स आर टॉस. तुमच्या हातात आता मी काय केले, 2 कॉईन्स, 2 कॉईन्स दिलेत, आणि काय सांगितलं, 2 कॉईन्स आर टॉस, दोन्ही कॉईन टुगेदर एकत्रच टॉस करायला लावलेत. नीट डोकं लावा. मी आन्सर लिहायच्या अगोदर तुम्हीच मला सांगा किंवा तुम्हीच विचार करा की 2 कॉईन्स जर टॉस केले तर काय काय पडू शकतं. तर सगळ्यात पहिलं म्हणजे दोघांवर हेड पडू शकतो, एच एच. दोघांवर टेल पडू शकतो, टी टी. एकावर हेड एकावर टेल, एच टी. और एकावर टेल एकावर दुसऱ्यावर हेड, टी एच. बस, ह्याच्या पलीकडे काय पडू शकतं का? नाही ना. तुम्हाला जर मी 2 कॉईन टॉस करायला लावले तर दोघांवर हेड हेड, दोघांवर टेल टेल, त्यानंतर एच टी हेड टेल, टी एच टेल हेड, बस. ह्याच्या पलीकडे अजून काय पडणार आहे, 2 कॉईन टॉस केलं की बस. म्हणजे टोटल किती जण झाले, हे 4 जण झाले ना. म्हणजे नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4, झालं. तेवढं सोपं आहे बघा. 2 कॉईन्स टॉस केले की लगेच तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. अरे, किंवा ॲज्युम करायचं माझ्या हातात 2 कॉईन्स आहेत, इफ दे आर टॉस, ते जर टॉस केले तर काय पडेल, दोघांवर हेड पडेल, दोघांवर टेल पडेल, एकावर हेड एकावर टेल, एकावर टेल एकावर हेड, टोटल 4 झाले. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4. ओके, लक्षात आलं तुमच्या. मी एक एक कॉईन काय करतोय, वाढवत चाललो आहे. आता नेक्स्ट वन, थर्ड वन. 3 कॉईन्स आर टॉस्ड. 3 कॉईन्स आर टॉस. मी काय केलं लक्षात आलं तुमच्या, 3 कॉईन्स. मग अशी पहिला स्टार्टिंगला 1 कॉईन होता, मग 2 कॉईन्स झाले, आता 3 कॉईन्स आहे. तुम्ही जसं एक एक कॉईन वाढवत जाता, इव्हेंट्स डबल होत जातात. म्हणजे लक्षात असेल की स्टार्टिंगला जेव्हा आपण 1 कॉईन टॉस केलं तर आन्सर किती आलं, तर 2 आलं. मग अशी सेकंड सममध्ये आपण जेव्हा 2 कॉईन्स टॉस केले, आन्सर किती आलं, 4 आलं, बरोबर आहे.
आणि आता 3 कॉईन्स टॉस केले दॅट मीन्स आन्सर आता 8 येईल. 8 नॉट 6. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही जसं एक एक कॉईन वाढवत जाता आन्सर विल बी डबल. आन्सर तुमचं डबल होत जातं. म्हणजे आता आपला आन्सर 8 येणार आहे. ते कसं येईल नीट लक्ष द्या. कसं येईल बघा. 3 कॉईन्स तुमच्या हातात, समजा मी 3 कॉईन्स टॉस केले. तुमच्या हातात मी 3 कॉईन्स दिले आणि म्हणलो बाबा 3 कॉईन्स टॉस करा. तर तिन्ही कॉईन्सवर काय पडेल? एच एच एच, तिघांवर हेड पडेल. टी टी टी, तिघांवर टेल पडेल. एवढं तर कळतं तुम्हाला. एवढं तर इझी आहे ना सर. तिघांवर हेड पडू शकतो, तिघांवर टेल पडू शकतो, एवढं इझी आहे. बाकीचे रिमेनिंग कसे नीट लिहायचे, नीट लक्ष द्या. बाकीचे कसे लिहायचे, तर आता हा जो दिसतो ना एच 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 ट्रिपल एच, ह्यातनं टी फिरवायचा. म्हणजे काय लक्षात आलं नसेल, टी फिरवायचा म्हणजे काय करायचा. आता मला सांगा, हा जो स्टार्टिंगला एच आहे त्याला मी कॅन्सल करतो आणि त्याच्याऐवजी मी टी टाकतो तिथं, म्हणजे टी एच एच. ओके. त्यानंतर आता काय करतो मी, इथं जो मिडल एच आहे त्याला एलिमिनेट करून तिथं मी टी घेतो, म्हणजे एच टी एच. आणि आता लास्ट काय करतो, हा जो लास्टवाला एच आहे त्याला एलिमिनेट करून मी तिथं टी घेतो, एच एच टी. ओके. काय केलं कळलं तुम्हाला. हा जो 3 टाइम्स एच होता त्यातनं मी काय केलं, टी फिरवला. परत एकदा सांगतो, टी फिरवला म्हणजे काय, पहिला एच कॅन्सल करून त्याच्याऐवजी टी घेतला. त्यानंतर मिडल एच गायब करून त्याच्याऐवजी मी टी घेतला. आणि त्यानंतर मी लास्ट एच गायब करून त्याच्याऐवजी मी टी घेतला. नक्की कळलं. ज्यांना कळलं नसेल त्यांनी आता लक्ष द्या. हे झाले टी टी टी. आता हे जे ट्रिपल टी आहे का, नीट लक्ष द्या. हे जे ट्रिपल टी आहे ह्यातनं आता आपण उलटं करू, ह्यातनं आपण एच फिरू. एच फिरू म्हणजे काय करायचं, हा जो फर्स्ट टी आहे त्याला गायब करून मी तिथं एच टाकतो, एच टी टी. ओके. आता तर मी काय करतो, हा जो सेकंड टी आहे त्याला गायब करून त्याच्याऐवजी एच टाकतो, टी एच टी. आणि आता काय करतो मी, हा जो लास्ट टी आहे त्याला गायब करून तिथं एच टाकतो, टी टी एच. झाले. टोटल किती झाले काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 8. इम्पॉर्टंट आहे. 3 कॉईन्सचं सम नॉर्मली पडतं आणि मुलांना काय करतात, भरपूर मुलं पाठ करतात. ते एच 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 टी 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 एच टी असं पाठ करून उपयोग नाही. पाठ जर केलं तर तुम्हाला ते लक्षात येणार नाही. मी परत एकदा सांगतोय कसं लिहायचं. 3 कॉईन्स जर टॉस केले, 3 कॉईन्सचं सम जर तुम्हाला पडलं तर 3 कॉईनचं सम कसं लिहायचं, एस इज इक्वल टू, पहिल्यांदा काय करायचं, 3 कॉईन्स टॉस केले म्हणल्यावर तिघांवर हेड पडू शकतो, तिघांवर टेल पडू शकतो. हे तर इझी आहे. एवढं तर कळलं नक्की. आता काय करायचं, हे जे 3 टाइम्स एच आहे ट्रिपल एच त्यातनं टी फिरवायचा. टी फिरवायचा म्हणजे पहिलं काय करायचं, हा फर्स्ट एच गायब करून तिथं टी घ्यायचा, टी एच एच. आता मिडल एज गायब करून तिथं टी घ्यायचा, म्हणजे एच टी एच. आणि आता लास्ट एज गायब करून त्याच्याऐवजी टी घ्यायचा, म्हणजे एच एच टी. ओके. सिमिलरली तसंच मग इकडं पण करायचं, ट्रिपल टीमधनं एच फिरवायचा, म्हणजे हा फर्स्ट टी गायब करून त्याच्याऐवजी एच एच टी टी. हा सेकंड टी गायब करून त्याच्याऐवजी एच घेणार, टी एच टी. आणि हा लास्ट टी गायब करून त्याच्याऐवजी एच घेणार, टी टी एच. टोटल नंबर ऑफ एस इज इक्वल टू 8. ओके. नक्की लक्षात आलं. 3 कॉईन्स जर टॉस केले तर आन्सर 8 येतं. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय केलं, 1 कॉईन झाला, 2 कॉईन झाला, 3 कॉईन झाला. 1 कॉईन टॉस केलता ज्यावेळेस आपण फर्स्ट स्टार्ट केलं, 1 कॉईन टॉस केला, आन्सर 2 आलं. 2 कॉईन्स टॉस केले, आन्सर 4 आलं. नाव 3 कॉईन्स टॉस केले, आन्सर 8 आलं. मी तुम्हाला मागाशीच बोललो, जसं एक एक कॉईन तुम्ही वाढवत जाता तुमचं आन्सर काय होत जातं, डबल होत जातं. म्हणजे आता जर तुम्ही म्हणला सर 4 कॉईन्स टॉस केलं, आन्सर विल बी 16, आन्सर 16 येईल. बट देर इज अ लिमिट. पण टेन्शन घेऊ नका. कॉईनचं सम जर पडलं तर कॉईनचं सम 3 कॉईन्सपर्यंतच असतं. त्याच्या पुढचं सम नॉर्मली आपल्याला 10th किंवा एक्झामला विचारत नाही. म्हणजे टेक्स्टबुकमध्ये जेवढे सम्स आहेत ते 1 कॉईन्स, 2 कॉईन्स, 3 कॉईन्स एवढेच आहेत.
आत्तापर्यंत 4 कॉईन्स 5 कॉईन्स असले सम कधी पडले पण नाही आणि टेक्स्टबुकमध्ये विचारले पण नाही आहे. त्यामुळं कॉईन्सचं सम 1 2 3 कॉईन्सपर्यंतचे. ओके, इथपर्यंत कळलं. आता आपण जरा चेंज करू. आता आपण नीट बघा पुढचं जे सम आहे. एक मिनटं. अ डाय इज थ्रोन. सोपं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय काय जणांना माहिती नसेल. डाय मीन्स तुम्ही ल्युडो किंवा स्नेक लीडर म्हणजे स्नेक लॅडर खेळता, तुम्ही सापशिडी खेळता. तर साहजिक आहे ते लुडो किंवा स्नेक लॅडरमध्ये तुम्हाला माहिती आहे तो जे ते तुम्ही जे काही क्यूब जो काय वापरता तुम्ही खेळण्यासाठी त्याला आपण डाय म्हणतो. म्हणजे जे सेमीचे वगैरे असतील त्यांना मी सांगतो डाय मीन्स काय, तर सापशिडी खेळताना जो तुम्ही ठोकळा वापरता ना, डाय, त्याला डाय म्हणतात. आता साहजिक आहे तुम्हाला माहिती असेल ह्याच्यावर नंबर्स असतात. नंबर मीन्स डॉट्स असतात. म्हणजे बाबा 1 2, जिथं 3 असतील 3, जिथं 4 असतील डॉट असतात. माहिती आहे तुम्हाला डाय. मग साहजिक आहे मी तुमच्या हातात समजा असा एखादा डाय दिला. आपण समजा सगळेजण सापशिडी खेळतो आहे स्नेक लॅडर आणि तुमच्या हातात मी समजा तो डाय दिला आणि एक डाय दिला आणि म्हणलो बाबा डाय इज थ्रोन, एक डाय फेका. तर किती पडतील हो त्याच्यावर? करा, विचार करा. तुमच्या हातात मी 1 डाय दिला आणि थ्रोन करायला लावला तर त्या डायवर काय पडू शकतं? बरोबर आहे. एकतर 1 पडल, 2 पडल, 3 4 5 6 बस. ह्याच्या पलीकडं काय पडल का? हा, तुम्ही म्हणता सर असं लाईनशीरच पडल कसं काय? मे बी पहिला 6 पडू शकतो, देन 4 पडू शकतो, मग 3 पडू शकतो, मग 2 पडल, मग 1 पडल, उलटं पण पडू शकतं. बरोबर आहे. माझं म्हणणं काय, नीट लक्ष द्या. हे आतले जे एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 6, म्हणजे तुमच्या आतले जे एलिमेंट्स आन्सर असतं ते सिक्वेन्स पुढं मागं झालं तरी चालेल. म्हणजे एखादा मुलगा म्हणत सर मी 1 2 3 4 5 6च्या ऐवजी मी असं लिहिलं 6 5 4 3 2 1, उलटं लिहिलं चालेल. एलिमेंट्स आहेत, उलट सुलट झाले, सिक्वेन्स पुढं मागं झाला तरी चालेल. नक्की लक्षात आलं? त्यांनी काय तुम्हाला आन्सर रॉंग देत नाही, पण हेच 6 पाहिजेत. नक्की कळलं? नंबर ऑफ एस 6. सोपं होतं. अ डाय इज थ्रोन. तुमच्या हातात जर एक डाय दिला, सापशिडी तुम्ही खेळता, लुडो तुम्ही खेळता, तर लुडोमधला 1 डाय, ॲक्च्युली 2 डायस असतात, मी फक्त 1 डाय पकडतो, की तुमच्या हातात जर 1 डाय दिला आणि थ्रोन करायला लावला तर काय पडू शकतं? एकतर 1 पडल, 2 पडल, 3 4 5 6, बस. त्याच्या पलीकडं 7 कधी पडणार आहे का? इम्पॉसिबल सर. त्या डायवर 1 2 3 4 5 6पर्यंतच आकडे असतात. 7 तुम्ही किती वेगळ्या प्रकारे टाकायचा प्रयत्न केला, रात्रभर जरी दिवसभर जरी फेकत बसला तरी 7 इम्पॉसिबल, कधीच पडणार नाही. बरोबर ना? नक्की कळलं? आणि लास्ट वन, 2 डाईस आर थ्रोन. मी म्हणलं ना मुलं चुकतात कुठं. आता भरपूर जणांना काय वाटलं सर, हां सर मगाशी 1 डाय होता, आन्सर 6 आलं, बरोबर ना? आता 2 डाईस आहे, 2 डाईस आहे म्हणल्यावर आन्सर 12 येईल. इथंच चुकतात. बरोबर आहे ना? मी तुम्हाला स्टार्टिंगलाच काय बोललो, टॉपिक इझी आहे, फक्त नीट विचार करायचा. म्हणजे थोडक्यात काय, असं ॲज्युम करायचं की तुमच्या हातात रिअली ते 2 डाईस आहेत. मग मला नीट आता डोकं लावून सांगा, जर तुमच्या हातात 2 डाईस असते, ते 2 डाईस मी तर ड्रॉन करतो आहे, चित्र काढतो आहे, ते आता तुम्ही नीट समजून घ्या बाबा. असे 2 डाईस तुमच्या हातात असतील आणि तुम्ही समजा थ्रोन केले, फेकले, काय पडेल? असं ॲज्युम करा की बाबा दोघांवर, जो फर्स्ट डाय होता त्याच्यावर पण 1 पडला, जो सेकंड डाय होता त्याच्यावर पण 1 पडला, दोघांवर 1 1 पडला. मी काय केलं तुम्हाला कळलं? ब्रॅकेट यूज केला आहे, इनर ब्रॅकेट, आणि दोघांच्या मध्ये मी नीट बघा इथं कॉमा टाकला आहे, दिसतं ना? हा जर कॉमा नाही टाकला तर ते 11 होतील. आणि 11 कधी डायसवर पडतात का? नाही. त्यामुळं कॉमा इज कंपल्सरी. 1 1. मग तुम्ही काय केलं, परत दोन्ही डायस उचलले आणि परत थ्रोन केले. आता काय झालं, जो फर्स्ट डाय होता त्याच्यावर 1च पडेल, पण जो सेकंड डाय होता त्याच्यावर 2 पडला. 1 2. परत उचलले, परत थ्रोन केले. 1 3 1 4 1 5 1 6. बरोबर ना? काय केलं लक्षात आलं तुमचं? मी इकडं 1 कॉन्स्टंट ठेवला आहे फर्स्ट डायवर, आणि सेकंड डायवरचा नंबर बदलत गेलो मी. 1 2 3 4 5 6. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6.
आता साहजिक आहे, पुढचं तुम्हाला कळलं असेल. तुम्ही म्हणतालच पण सर कशावरनं हा जो फर्स्ट डाय ह्याच्यावर वनच पडेल, ह्याच्यावर टू पण पडू शकतो ना. हां, म्हणजे आता जशी आपण ही वनची लाईन लिहिली, सिमिलरली आता टू म्हणजे आता काय आहे, 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. कशावरनं टू पडू शकतो, 3 पण पडू शकतो. मग 3 1 3 2 3 3 3 3 3 4 3 5 3 6. त्यानंतर 4ची लाईन 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. देन 5 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. आणि लास्ट वन 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. थोडक्यात नीट लक्ष द्या, आपण स्टार्ट कुठनं केलं 1 1 पासून आणि थांबलो कुठं आपण 6 6 पर्यंत. म्हणजे असे टोटल जर काउंट केले तर नंबर ऑफ एस 36 ब्रॅकेट तयार झाले. मगाशी आपण फक्त एकच डाय फेकलेला तर आन्सर किती आलं तर 1 2 3 4 5 6 आन्सर, म्हणजे नंबर ऑफ एस 6 आलं. पण आता जेव्हा आपण 2 डाईस थ्रोन केले, आन्सर डायरेक्ट 36 झालं. का बरं? कारण कम्पेअर करायला लागलं ना आपण. नीट डोळ्यासमोर घ्या, असं ॲज्युम करा की बाबा तुमच्या हातात 2 डाईस असते आणि जर तुम्ही ते फेकले असते तर या 36 ब्रॅकेटमधलंच आन्सर आलं असतं. बरोबर ना. 2 डाईस थ्रोन केले तर दोघांवर 2 2 पडतील. एखादं म्हणलं सर कशावरनं 2, ह्याच्यावर 2 पडेल, ह्याच्यावर 4 पडू शकतो, किंवा फर्स्ट डायवर 5 सेकंड डायवर 1 पडू शकतो, असं काही पडू शकतं ना. मग काही म्हणजे 1 1 पासून 6 6 पर्यंत टोटल 36 ब्रॅकेट लिहिलेले आहेत मी. ह्या 36 ब्रॅकेटमधलंच काहीतरी एक आन्सर येऊ शकतं. बरोबर ना. ह्याच्या पलीकडं आन्सर येऊ शकतं का? 7 1 वगैरे येऊ शकतं का? इम्पॉसिबल आहे. 7 कधी नसतो डायवर, त्यामुळे 7 मी 6 6 पर्यंतच का थांबलो कळलं असेल तुम्हाला. ओके. म्हणजे टोटल आज आपण 5 इव्हेंट बघितले. सुरुवात कुठनं केली मी? कॉईनपासनं केली. 1 कॉईन 2 कॉईन 3 कॉईन. आणि डायमध्ये 1 डाय 2 डाईस. बस. डाईसमध्ये 2च्या तुम्ही म्हणता सर ह्याच्या पुढं आहे का अजून 3 डाईस वगैरे? नाही. आत्ताच 2 डाईस म्हणल्यावर 36 झाले. 3 डाईस नाही आपल्याला, पण समजा 3 डाईसचं सम असतं तर आन्सर 216 216 एवढे ब्रॅकेट तयार झाले असते. एवढे ब्रॅकेट लिहित कधी बसणार तुम्ही? त्यातच तुमचा पेपर टायमिंग संपल ना. त्यामुळं बोर्डाने मी तुम्हाला सांगितलं मगाशीच की लिमिटेशन्स ठेवलेले आहेत. कॉईनचं सम असेल तर कॉईनचं सम 1 कॉईन 2 कॉईन 3 कॉईन्स. आणि डाईसचं सम असेल तर 1 डाय 2 डाईस. बस एवढंच आहे. कॉईन्सचं सम 3 कॉईन्सपर्यंतच पडतं आणि डायचं सम 2 डाईसपर्यंतच पडतं. बरोबर आहे. तर आज मी टोटल 5 इव्हेंट्स घेतलेले आहेत. तुम्ही आज फक्त एवढ्या नोट डाऊन करायच्यात. कुणाला जर नोट डाऊन करायचं कळलं नसेल तर नो प्रॉब्लेम. ज्याचं कुणाचं फर्स्ट चांगलं लिहिलेलं असेल मी ते ग्रुपवर सेंड करेल. बाकीच्यांनी वाटलं तर त्याचं कॉपी करून घ्या. ओके. बाय. इझी टॉपिक आहे, लक्षात ठेवा.